नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. तर सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. हडपसरमधील अमरधाम स्मशानभूमीत अनधिकृत धंदा. एआय नाही खरा बिबट्या, सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे यांची माहिती. अप्पर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे आणि मुलगा गौरांग यांना दुबई येथे अभूतपूर्व यश, साधला न्यूज अनकटशी संवाद. मध्यरात्री घरफोडी करणारा बबल्या, पोलिसांच्या जाळ्यात. युनिट 4च्या पथकांची चंदननगर परिसरात मोठी कारवाई. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. एक महत्त्वाची बातमी म्हणजेच पुणे हडपसरमधील अमरधाम स्मशानभूमीतील महानगरपालिकेच्या जागेत अनधिकृत धंदा सुरू असून एका पत्र्याच्या शेडमध्ये गेली 10 ते 11 वर्ष कोणतेही भाडे न भरता व्यापार सुरू असल्याचं समोर आलंय. यात एक धक्कादायक बाब म्हणजेच या अनधिकृत धंद्याबाबत क्षेत्रीय कार्यालय आणि सहाय्यक उपायुक्त रवी खंदारे यांना कोणतीही माहिती नव्हती. या दुकानातून अंत्यविधीसाठी 12-13 हजार रुपये आकारले जात असल्याची माहिती मिळाली असून दर अव्वाच्या सव्वा असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. तसेच पावती मागितली असता 2014ची पावती दाखवत उडवाउडवीची उत्तरही देण्यात आली आहेत. या व्यवहारामागे कोणते अधिकारी सामील आहेत का याचा पाठपुरावा करण्यासाठी या प्रकरणाची तक्रार आता थेट पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात येणार आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश वणणे यांनी. आणि या शेडबाबत आम्ही महानगरपालिकेला विचारायला गेलो असता या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला टोलवाटोलीचे उत्तर दिले. आणि जे हडपसर क्षेत्रीय कार्यालय जे सहाय्यक उपायुक्त आहेत रवी खंदारे यांनाही याबाबत विचारलं गेलं तर ते म्हणले की मला या ठिकाणी स्मशानभूमीत शेड आहे का नाही हेही माहीत नाही आहे. म्हणजे पाहायला गेलं तर हडपसर क्षेत्रीय कार्यालयापासून 200 मीटर जे हडपसरचं क्षेत्रीय कार्यालय आहे 200 मीटरवर असलेलं हे स्मशानभूमी आणि या ठिकाणी अनधिकृत शेड गेल्या अनेक वर्षापासून पाहायला गेलं तर 20 ते 30 वर्षापेक्षा जास्त काळ झाला हे शेड आहे अशी माहिती मिळत आहे. पण एकंदरीत पाहायला गेलं तर या अधिकाऱ्यांना ही बाब माहीत नाही आहे. म्हणजे किती अत्यंत खेदाची बाब आहे. कारण की आता जी व्यक्ती ह्या स्मशानभूमीच्या आवारात हे जे पत्र्याच्या शेडमध्ये जे व्यवसाय करते, जे आपल्याला अंत्यविधीला जे काही सामान लागतं त्यासाठी हे शेड वापरलं जातं. या शेडमध्ये विक्री केली जाते. त्यानंतर अव्वाच्या सव्वा दरात या ठिकाणी येथे विक्री केली जाते. जर एखाद्या व्यक्तीची जर मयत झाली आणि या ठिकाणी काही सामान खरेदीचे असतात या ठिकाणी हे सामान खरेदी केलं जातं. आणि पाहायला गेलं तर 12 ते 13 हजार रुपयाला सामान खरेदी केलं जातं. आणि यामुळे एक खूप मोठ्या प्रमाणात तिथे आर्थिक उलाढाल होते. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी या स्मशानभूमीत रोजच्या 4 ते 5 मयत कमीत कमी होत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक उलाढाल होते. औंध परिसरात सीसीटीव्ही मध्ये दिसलेला बिबट्या एआय व्हिडिओ नसून पूर्णतः खरा असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. काल सकाळी बिबट्या दिसल्यानंतर दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली. पण बिबट्या आढळून न आल्यानं विशेष पथकांच्या मदतीनं तपास सुरू असून बिबट्या मानवी वस्तीपासून दूर गेल्याची शक्यता ताटे यांनी व्यक्त केली आहे. तसेच लोहगाव परिसरात तर एक बिबट्या स्थायिक असल्याचं वन विभागाने पुष्टी केली आहे. आम्ही बऱ्याच दिवसांपासून तिथे काम करत असून तो बिबट्या यापूर्वीही दिसला आहे. विमानतळ परिसरात दिसलेल्या बिबट्यांसंदर्भात देखील मॉनिटरिंग प्रक्रिया सुरू आहे. विमानतळ प्रशासनासोबत आज महत्त्वाची बैठक पार पडली असून पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती ताटे यांनी दिली आहे. काल सकाळी जो सीसीटीव्हीमध्ये जो आला होता बिबट आणि तो फॉर शुअर बिबट आहे. म्हणजे कोणताही एआय जनरेटेड व्हिडिओ असण्याची शक्यता नाही आहे. मात्र तो कुठलाही डॉक्युमेंटेड म्हणजे आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत लेपर्डचे वगैरे त्याचा रोजेट पॅटर्नवरून आम्ही जे डॉक्युमेंटेशन ठेवतो त्यानुसार तो आयडेंटिफाईड होत नाही आहे की यापूर्वी कधी आम्हाला दिसलेला होता. मात्र तो फॉर शुअर दिसलेला आहे. आणि काल दिवसभर आणि काल रात्री ज्यावेळेस पूर्ण ॲक्टिव्हिटी आम्ही त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि रेस्क्यू जी NGO आहे यांच्या माध्यमातून आम्ही त्याचं पूर्ण मॉनिटरिंग केलं. कारण इनडायरेक्ट सायटिंगसुद्धा दिसलेले होते. काही ठिकाणी पगमार्क्स वगैरे दिसलेले होते. मात्र बिबट आढळून आलं नाही. कारण जसं शांतता पसरते म्हणजे इन जनरल लोक झोपी गेले किंवा गलबलाट बंद झाला त्यानंतर बिबट खालच्या म्हणजे नदीच्या बाजूला जाण्याची शक्यता आहे. कारण रात्री पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं. इवन ड्रोन वापरून आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं. डॉग स्पॉट आणलेले होते. मात्र लेपर्ड आढळून आलेला नाही आहे. त्यामुळे तो मानव वस्तीपासून दूर गेल्याचं निदर्शनास येते. बिबट लोहगाव परिसरात आणि विमानतळावर जो आपल्याला एप्रिल आणि मे महिन्याच्या काळात जो बिबट आपल्याला आढळून आला होता तोच बिबट परत एकदा आपल्याला 19 तारखेच्या रात्री 2 वेळा एअरपोर्ट ऑथॉरिटीनं आम्हाला मेल केला आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की असा बिबट आहे.
तर त्यानुसार आमचं मॉनिटरिंग सुरू आहे. कारण लोहगाव परिसरामध्ये जो आता बिबट आपल्याला आढळतो पूर्णपणे अडल्ट लेपर्ड आहे आणि तो बऱ्याच दिवसापासून तिथं स्थायी स्वरूपात आहे. म्हणजे स्वतःची त्यानं टेरिटरी बनवलेली आहे आणि त्याच्या टेरिटरीमधला एक भाग हा विमानतळाचा भाग येतो आहे. त्यामुळं तो एरिया थोडाफार काही कालावधीसाठी वापरत असतो. कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी आपल्या 19 वर्षाच्या मुलगा गौरांग सोबत दुबई येथे झालेल्या T100 ट्रायएथलॉन वर्ल्ड टूर या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कठीण स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केलंय. अवघ्या 5 तास 50 मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण करत ताम्हाणे पिता पुत्रांनी कोल्हापूरसह अवघ्या महाराष्ट्राची मान उंचावली आहे. या उच्च दर्जाच्या ट्रायएथलॉन स्पर्धेत पोहणं, सायकलिंग आणि रनिंग या तिन्ही कठीण टप्प्यांतून मार्ग काढण्यासाठी दोघांनी मागील 6 महिन्यांपासून कठोर प्रशिक्षण घेतलं होतं. आज पुण्यात न्यूज अँकरशी संवाद साधलाय, पाहूयात. कोल्हापूरचे विष्णू ताम्हाणे यांनी दुबईमध्ये एका स्पर्धा झाली होती, त्यामध्ये भाग घेतला आहे त्यांच्या मुलासोबत. ते विष्णू सर आपल्या सोबत आहेत. सर, नेमकी कशा प्रकारची ही स्पर्धा झाली आणि तुमचा सहभाग कसा होता? ही स्पर्धा जी आहे ती T100 वर्ल्ड ट्रायथलॉनची स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये 2 किलोमीटर स्विमिंग, 18 किलोमीटर रनिंग आणि 80 किलोमीटर सायकलिंग अशा प्रकारे 100 किलोमीटरची स्पर्धा असते. आणि या स्पर्धेमधून जे स्पर्धक टॉप 20 मध्ये येतात ते वर्ल्ड चॅम्पियनसाठी सिलेक्ट होत असतात. या माध्यमातून मला माझ्या मुलासोबत हा इव्हेंट पूर्ण करायचा होता आणि तो पूर्ण करण्यासाठी माझे कोच जे आहेत फिटनेस फर्स्टचे विजय गायकवाड सर यांनी खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. त्याचबरोबर माझंसुद्धा त्यांनी ऑनलाईन ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि यामध्ये हे पूर्ण एकत्रितपणे पूर्ण करत असतानाचा एक वेगळ्या प्रकारचा निश्चित मला आनंद मिळालेला आहे. त्यातून तुम्ही तुमच्या मुलासोबत भाग घेतलाय, कशी भावना आहे ती? मला माझं ड्रीमच होतं की मला हे अशा प्रकारची स्पर्धा मी माझ्या मुलासोबत पूर्ण करायची आणि समाजापुढे एक वेगळ्या प्रकारचा संदेश आदर्श द्यायचा आहे, संदेश द्यायचा आहे आणि हा संदेश या माध्यमातून मी दिलेला आहे. वडिलांसोबत भाग घेतलाय, काय भावना आहे, कसं वाटतंय? पप्पांसोबत हे कम्प्लीट करणं हे पप्पांचं माझं खूप मोठं ड्रीम होतं. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर सध्या चंपाषष्ठी अर्थात षडरात्र उत्सव सुरू आहे. या निमित्त मंदिरामध्ये वेगवेगळ्या धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलंय. आज गडावर हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री मल्हारी सहस्त्रनाम यज्ञ पार पडला असून जेजुरी येथील मार्तंड देव संस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश खोणे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते हा विधी करण्यात आलाय. फुरसुंगीच्या आदर्श नगर वैष्णव सिटी परिसरात मध्यरात्री कोयता टोळीनं कोयता भाई जिंदाबादच्या घोषणाबाजीसह वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत सर्व आरोपींना ताब्यात घेतलंय आणि ज्या भागात त्यांनी राडा घातला त्याच भागात त्यांची धिंड काढून कडक संदेश दिलाय. या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी.
नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच असून रविवारी रात्री पुन्हा एक गंभीर अपघात झाल्याची नोंद झाली आहे। पुण्याहून बेंगलोरच्या दिशेनं वेगानं जात असलेल्या 4 चाकी कारनं अचानक नियंत्रण गमावत डिव्हायडरला जोरदार धडक दिली आहे। या अपघातामुळे वाहनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। युनिट 4च्या पथकानं चंदननगर परिसरातील घरफोडी करणाऱ्या ऋतिक उर्फ बबलू चौगुले वय वर्ष 21 याला सापळा रचून अटक केली आहे। बबलू हा घरफोडीत चोरलेल्या सोन्याचे दागिने विकण्यासाठी खडकीत येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली असता होलकर ब्रिज परिसरात सापळा लावण्यात आला आणि काही वेळातच काळ्या स्प्लेंडरवर आलेल्या बबलूला पथकानं ताब्यात घेतलंय। चौकशी दरम्यान त्याच्याकडून 2,67,200 किमतीचे सोन्याचे दागिने व स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। तसेच त्यानं 10 नोव्हेंबर रोजी आणखी 2 साथीदारांसह पहाटे घरफोडी केल्याची कबुली दिली। आरोपीला पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे। पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे अहिल्यानगर, पुणे सोलापूर, पुणे सातारा आणि पुणे मुंबई एक्सप्रेस वे अशा 4ही महामार्गांना जोडणारा सुमारे 45 किलोमीटर लांबीचा बोगदा करण्याचा पर्याय पुढे आला। या संदर्भात सल्लागार कंपनीनं पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हे प्रस्ताव सादर केले आहे। यानुसार येरवडा ते खडी मशीन चौक, शिवाजीनगर ते येरवडा आणि वाकड ते कोथरूड अशा 3 बोगद्यांच्या पर्यायांवर विचार सुरू आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच स्मारक स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण वरून मागील काळात अनेकांनी राजकीय टीका केली, बिनबुडाचे आरोप केले। मात्र जे मागे झाले ते आपण सर्वांनी विसरून शहराच्या पर्यावरणावरील संकट दूर करण्यासाठी शंभूराजांच्या विचारांनी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केलंय। 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यातून ती 9 आठवड्याची गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आलाय। आंबेगाव पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे। विशाल वसंत सांगळे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईनं आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार सप्टेंबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान घडलाय। या बातमीसह वेळ झाली आहे पुणे प्राईम मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।